मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। चलते हैं आज की सबसे बड़ी और खास खबर की तरफ। खास खबर यह है कि आज 1 में महाराष्ट्र डे के अवसर पर आज परभणी के पालक मंत्री नवाब मलिक ये परभणी शहर में आए हुए थे और परभणी के जिलाधिकारी कार्यालय में इन्होंने पत्रकार परिषद का आयोजन किया था। और पत्रकार परिषद में जिस तरह से इन्होंने मालूमात दी है, किस तरह की मालूमात इन्होंने किसानों के ताल्लुक से दी है, किस तरह से किसानों को उनका खाद और बीज अवेलेबल होने वाला है, अगर सोयाबीन यहाँ से नहीं मिला तो सोयाबीन को किस तरह से मध्य प्रदेश से, और मध्य प्रदेश में अगर अवेलेबल नहीं है तो मध्य प्रदेश के अलावा किसी और स्टेट से किस तरह से महाबीज ने अवेलेबल कराना है, इस बारे में भी मालूमात नवाब मलिक इन्होंने पत्रकार परिषद में दी है। और उसी के साथ में कोविड सेंटर्स किस तरह से यहाँ चलाए जा रहे हैं, कोविड सेंटर्स में किस तरह की सुविधाएं यहाँ पर दी जा रही है, और कोविड सेंटर में किस तरह से इलाज परभणी जिले में इलाज किया जा रहा है। और उसी के साथ में रेमडी इंजेक्शन को लेकर बात की गई तो रेमडी इंजेक्शन के बारे में उन्होंने ये कहा कि इस बारे में पूरी मालूमात हम आम नहीं कर सकते हैं। अगर आम मालूमात देंगे तो आम मालूमात देने के बाद में जिन्हें ज़रूरत नहीं है ऐसे लोग भी हमें कोविड सेंटर वाले ऐसे लोग भी हमें इंजेक्शन के लिए परेशान करेंगे जिन्हें इंजेक्शन की ज़रूरत नहीं है। इसलिए इस मालूमात को गुप्त रखा गया है जिला प्रशासन के लिए, और जिला प्रशासन इस बारे में पूरी मालूमात उन लोगों को देगा जिस वक्त इंजेक्शन की ज़रूरत पड़ेगी तभी इंजेक्शन अवेलेबल कराकर दिया जाएगा। ऐसा भी पत्रकार परिषद में नवाब मलिक इन्होंने मालूमात दी है। और आइए जानते हैं किस तरह की इन्होंने मालूमात दी है और किस तरह का इन्होंने किस तरह से फंड को जुटाया है और किस तरह का फंड के बारे में किस तरह से मालूमात दी है। ये जानते हैं परभणी के पालक मंत्री नवाब मलिक इन्होंने किस तरह के विस्तार से मालूमात दी है। आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व सन्माननीय आमदार, जिल्हाधिकारी महोदय, SP महोदय व सर्व कमिशनर साहेब आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी, सर्वप्रथम मी आज आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर कामगार दिवस आहे त्याचा पण मनापासून शुभेच्छा देतो। आणि निश्चित रूपाने 2 वर्षापासून आपण कुठेतरी महाराष्ट्र दिन साजरा करत असताना कोविडची पार्श्वभूमी असताना छोटेखानी कार्यक्रम होत आहे आणि सकाळी 8 वाजता झेंडावंदन झाल्यानंतर आम्ही कोविडच्या बाबतीत आढावा बैठक घेतली। त्याच्यात सगळे अधिकारी उपस्थित होते आणि नंतर खरीप हंगामाच्या बैठक पण त्यानंतर घेण्यात आली। आपल्याला माहीत आहे की सुरुवातीला परभणी जिल्हा कोविड फ्री जिल्हा होता। मग हळूहळू जसं जसं लॉकडाऊन उघडत गेलं मग 1-2 केसेस आणि संपूर्ण राज्यामध्ये हळूहळू हे कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जी काय परिस्थिती या राज्यात आहे गेली 10-12 दिवस 15 दिवस त्याची आकडेवारी तुम्हाला मिळते। आपल्याला परभणी जिल्ह्याची पण आकडेवारी तुमच्या समोर येत आहे। थोडंसं कुठेतरी हे सगळी परिस्थिती बघितल्यानंतर असा एकंदरीत अंदाज येते की ग्रामीण भागामध्ये पण कुठे हे केसेस आपल्याला जास्त दिसत आहेत। त्यात लोकात जास्त अंगावर काढल्यामुळे काही पेशंटच्या परिस्थिती बिघडत आहे आणि त्यामुळे कुठे मृत्यू पण होते, हे सत्य परिस्थिती आहे। त्यासाठी असा निर्णय घेण्यात आलेला आहे की आपण जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण या जिल्ह्याच्या ठिकाणी जी यंत्रणा आपण सक्षम करतो त्याचबरोबर सर्व तालुक्यांमध्ये हे यंत्रणा आपली सक्षम झाली पाहिजे। आपण या जिल्ह्यामध्ये ज्या हॉस्पिटलची क्षमता आहे आजच्या घडीला 1 वर्षामध्ये जी गरज आहे त्याच्यापेक्षा अजून 40% रिकामं खाटा असत आहेत। कुठेही
CCC असेल, CCC2 असेल किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असेल किंवा ICU बेड असेल, आपल्या या जिल्ह्यामध्ये कमतरता नाही, ही सत्य परिस्थिती. तरी तिसरी लाट येऊ शकते काय असा एक अंदाज पण आहे किंवा मुख्यमंत्री महोदय आम्ही कॅबिनेटमध्ये बसतो तर आपल्याला कुठेतरी पुढे तयार राहिलं पाहिजे. आम्ही या महाराष्ट्रामध्ये आज देशभराची परिस्थिती आपण बघितली तर जी परिस्थिती इतर राज्यात आहे त्याच्यापेक्षा व्यवस्थित परिस्थिती म्हणजे कोविडचे नंबर जास्त असतील. त्याची मुख्य कारण आहे की आपल्याकडे टेस्टिंग जास्त आहे आणि आणखीन टेस्टिंग वाढवून जे काय आहे ते शोधून काढणं ही आमची जबाबदारी आहे. पण संपूर्ण देशामध्ये ठिकठिकाणी लोकांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, औषधं मिळत नाही. ही जी परिस्थिती आहे या महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती नाही. तशीच परिस्थिती आपल्या या जिल्ह्यामध्ये आहे आणि ती क्षमता आपल्याकडे आपण निर्माण केलेली आहे. त्यामुळे आपल्याला ते फारशा अडचणी झालेल्या नाही. तरी आपण ही क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला तो मंगल कार्यालयामध्ये 500 बेडचं काम सुरू आहे. ऑक्सिजनचं पण तिकडे कनेक्टिव्हिटी काम सुरू आहे. नवीन बेड खरेदीचा सुरू आहे. उद्घाटन काही केला होता पण पूर्ण क्षमतेने ते 2-4 दिवसामध्ये तो आपलं सेंटर सुरू होईल. पण तो सुरू झाला नाही आणि आपल्याकडे अडचणी होते असं नाही आहे. हे विस्तारच्या अंतर्गत तो आपण कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण असा निर्णय घेतलेला आहे की सरकारने जे मार्केट कमिटी आहे जे नफ्यात आहे त्यांना पण कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा अधिकार दिलेला आहे. 4 मार्केट कमिट्या आपल्याकडे नफ्यात असताना त्याच्यातले 2 लोकांना आपण परवानगी देतो. 2 मानवत असेल, पाथरी असेल, तिकडे मानवतला पण कस्तुरबा हॉस्टेलमध्ये चांगल्या पद्धतीने कामं सुरू आहे. आता तिकडे गरजा नाही. किंवा पाथरीमध्ये जे मायनॉरिटीजच्या हॉस्टेल आहेत तिकडे क्षमता आता 100ची दुप्पट करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि संपूर्ण या 8ही तालुक्यामध्ये आपण ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या बाबतीत आधी सांगितलं होतं ते 1 आठवड्याभरात 10 दिवसामध्ये कार्यान्वित होणार आहे. आणि ठिकठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये क्षमता वाढवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. मला वाटते आजच्या घडीला 3500 बेड आपल्याकडे आहे अंदाजे. ती क्षमता 5000 मग 7000 पर्यंत कसं घेऊन जाता येईल त्यासाठी सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदण्याचे आधी म्हणजे कलेक्टर साहेबांना अधिकार दिल्यानंतर त्यांनी त्याची ऑर्डर दिलेच आहे. आजच्या घडीला आपल्या या परभणीमध्ये ऑक्सिजनच्या अजिबात तुटवडा नाही. लिक्विड टँक 50 KLच्या आपल्याकडे क्षमता होती. आता आणखीन 13 टनांची क्षमता आपण वाढवतो आहे जिल्हा परिषदच्या त्या इमारतीमध्ये. मग तिकडे 50 डेडिकेटेड ICUचं युनिट्स पण सुरू होणार आहे. आपल्याला लिक्विडचे जे ऑक्सिजन आहे ते पुणेहून आयनॉक्सकडून 20 KL येत आहे दर दिवशी, म्हणजे 1 दिवस 8. आपल्याला बेल्लारीवरून कर्नाटकमधून 20 KL 1 दिन 8 येत आहे. म्हणजे जी गरजा आजच्या घडीला आपल्याला दर दिवशी 17 KLची आहे, 20 KL आपल्याला पुरवठा होते. म्हणजे त्याची टंचाई नाही. त्या उलट 11 जनरेशन प्लांट हे कार्यान्वित झाल्यानंतर ते पण त्याच्यावरचा लोड आपला कमी होणार आहे. 500च्या जवळपास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचं ऑर्डर देण्यात आलेलं आहे. ते आलं म्हणजे ऑक्सिजनच्या अजिबात भविष्यात कितीही दुप्पट केसेस झाले तर नियोजन असं केलेलं आहे की आपण आपल्याला कुठल्याही प्रकारचा ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये त्या पद्धतीने पुढचे नियोजन आमचे सुरू आहे. परलीमधून महाजेनकोनी जे प्लांट दिलेले आहेत ते जिल्हा परिषदच्या इमारतीमध्ये ते पण कार्यान्वित होणार आहे. त्याचबरोबर रेमडेसिवीरच्या कुठलाही तुटवडा आपल्या जिल्ह्यामध्ये आधी पण नव्हता, आज पण नाही आहे.
काही पत्रकार मला विचारत होते की तुमच्याकडे किती साठा आहे सांगा. साठा सांगता येत नाही. साठा आहे सांगितला तर जिना गरज नाही ते पण पुढे येत आहे. पण प्रायव्हेट हॉस्पिटल असेल, सरकारी हॉस्पिटल असेल, तिकडे कुठेही रेमडेसिवीर कमी पडत नाही या जिल्ह्यामध्ये, ही सत्य परिस्थिती आहे. त्याचबरोबर एक आणखीन औषध आहे टॉसी जो जमात, ते कुठेतरी म्हणजे महाराष्ट्रभर देशभर त्याच्या तुतवडा आहे. आपल्याला या जिल्ह्यासाठी काही 10 इंजेक्शन भेटले, त्याच्यात काही 4-6चा वापर झालेला आहे. जिथे गरजा असेल तिकडे ते पण देण्याची तयारी, म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पण मोफत देण्याची तयारी. त्याची किंमत 30,000 असते. म्हणजे आपल्या या जिल्ह्यामध्ये जर एखादा पेशंट क्रिटिकल झाला आणि टॉसिलझुमॅब देऊन त्याचे प्राण वाचवण्यासाठी एखादी परिस्थिती असेल, ते पण औषध आपण मागून घेतलेलं आहे. डॉक्टर साहेब देतील. आणखीन आपण प्रयत्नशील आहोत की ते पण औषधं ज्या सांगता येईल आहे त्यासाठी आपण करू. हे कोविडची सगळी तयारी जी आहे, जी परिस्थिती आहे, हे सगळं आपल्याला माहीत असताना दुसरा, या सगळ्या कोविड सेंटरमध्ये एंटरटेनमेंटसाठी टेलिव्हिजन लावण्याचा आपण आदेश दिलेला आहे. ठिकठिकाणी टेलिव्हिजन लावले पाहिजे. म्हणजे म्हणजे सर्व ठिकाणी संपूर्ण ग्रामीण भागात असेल, टेलिव्हिजन असतील, कॅरम बोर्ड, दुसरे काही करमणूकसाठी काही साहित्य असेल ते पण देण्याचं आपण ऑर्डर दिलेलं आहे. अच्छा, लसीकरणचा जो विषय आता आहे संपूर्ण देशामध्ये 60 नंतर 45 वयोगटाचा निर्णय झाला. केंद्र सरकार तो आपल्याला पुरवतो आहे आणि त्याच्या पुरवठा कमी असताना तो टार्गेट आपला अचीव होत नाही. कारण 2च कंपनी या देशामध्ये, सिरम असेल किंवा भारत बायोटेक असेल, त्याची क्षमता जी आहे सुरुवातीला इतर देशांना मोदी साहेबांनी 70 देशांना पाठवल्यानंतर आपल्या जे गरजा आहे ते पूर्ण होत नाही, ही सत्य परिस्थिती. आता जसं जसं हे आपल्याला उपलब्ध होत आहे त्या पद्धतीने टार्गेट अचीव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेलाच आहे. त्याचबरोबर ज्यांना पहिले डोस देण्यात आलेले प्रायोरिटीने त्यांना दुसरा डोस दिला पाहिजे. शिल्लक जे असेल ते पहिल्या डोससाठी वापरलं पाहिजे, असा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. तर राज्य सरकारने मागच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की 44च्या आतले जे 18 वर्षापर्यंतची लोक आहेत त्यांना राज्य शासनातर्फे मोफत लस देण्याचे निर्णय सरकारने घेतलेला आहे. 6,500 कोटीची तरतूद आपण करून ठेवलेली आहे. पण सुरुवातीला मुख्यमंत्री महोदय सिरमची बोलत असताना 1.5 कोटी दर महिन्याला आम्हाला तुम्ही पुरवठा करा, ते 1 कोटी द्यायला तयार होते. भारत बायोटेकवाल्याला 25 लाख आम्हाला दर महिन्याला द्या, ते 10 लाख द्यायला तयार होते. मग आता केंद्राने असा निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर पण नियंत्रण त्यांचंच राहणार. म्हणजे जे काही उत्पादन होईल त्याच्यातला राज्य सरकारांना ते वाटप करणार आहे, त्याचबरोबर प्रायव्हेट लोकांना पण ते वाटप करणार आहे. म्हणजे जे आम्ही पैसे द्यायला आमची तयारी आहे, पण लस जितका उपलब्ध होतील त्या पद्धतीने नियोजन आमच्या सुरू केलं आहे आम्ही. आता केंद्राकडे आमची मागणी राहणार आहे की आता जे कंपन्या इथे येत आहे लवकर त्यांना परवानगी द्या, आणि जर आम्हाला इम्पोर्ट करण्यासाठी ग्लोबल टेंडरसाठी जर सरकारने केंद्राने परवानगी दिली तर आमची तयारी आहे की जास्तीत जास्त लस आणून या महाराष्ट्राला जितका लवकर शक्य असेल 18 वर्षाच्या वरच्या लोकांच्या लसीकरण करायचं आहे. आता असा अंदाज आहे की आपल्या या जिल्ह्यामध्ये ज्यांनी फर्स्ट डोस घेतला त्यांना काही लोकांना कोविड पॉझिटिव्ह आला, पण एकही माणूस दगावलेला नाही. ज्यांनी 2 डोस घेतलेले असे एकही पेशंट आपल्याला पॉझिटिव्ह या जिल्ह्यात मिळालेले नाही. म्हणजे कुठेतरी लस घेतल्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेजरसाठी जे लस आपण घेतो त्याचा फायदा मिळते, ही सत्य परिस्थिती आहे. आजच्या घडीला आम्ही आज कार्यक्रम ठरवलेला आहे की बूथ वाईज आपल्याला आता जरी लस नसेल, आज आपल्याला 17,000 किती आलेला 7,500 18 वर्षापेक्षा वर जो आपण राज्य सरकारच्या कार्यक्रम आहे त्याच्यासाठी 7,500 लस आपल्याला भेटलेली. आज शुभारंभ त्याचा आपण करतोय, पण एकदम सरसकट करता येणार नाही. जशी जशी लस उपलब्ध होईल तसा तसा हा कार्यक्रम होईल. तर आपल्याला
या देशामध्ये मोठ्या संख्येने ह्या लस उपलब्ध झाल्या दिल्यानंतर इम्पोर्ट करण्याच्या परवानग्या मिळाल्या, तर आपण बूथ न्याय नियोजन करण्याचे आज आदेश दिलेले आहे. पुरवठा झाला की एक एक बूथ वाईज याद्या करून आपल्याला जास्त संख्येने लस कसा देता येईल त्याचे नियोजन करण्याचा निर्णय आजच्या त्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे. म्हणजे या परभणीमध्ये किंवा महाराष्ट्रभर आत्ता सुरुवातीला लोकांना वाटत होतं की बाबा महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन आमच्यावर लागत आहे, पण देशभरातली परिस्थिती बघितल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यानंतर एकही जनतेने सांगितलं नाही की आम्हाला लॉकडाऊन नको. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्र सरकार असेल, म्हणजे 1 महिना 1.5 महिना पुढे जाऊन आम्ही विचार करतोय. त्यामुळे जे इतर राज्यात जी अडचण आहे तशी अडचण या राज्यात नाही. आणि लॉकडाऊन आता 15 दिवस एक्सटेंड केल्यानंतर जी आकडेवारी आहे 60-65च्या घरात, तो आता वाढत नाही पण एकदम कमी पण होत नाही, ही सत्य परिस्थिती. त्यामुळे हे लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे. आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की जनतेने ज्या पद्धतीने सरकारला सहकार करायची भूमिका स्वीकारलेली आहे, त्यामुळे कुठेतरी हा लढा आपण भविष्यात जिंकू. लसीकरण मोठ्या संख्येने झाला तर मला वाटते अनलॉक जसं जगात लोक अनलॉक करत आहेत त्या पद्धतीने पण अनलॉक आपल्याला करता येईल. बूथ न्याय लसीकरणची तयारी आम्ही करतो आहे. मला वाटते लस उपलब्ध झाल्यानंतर कुठेतरी या कोविडवर आपण मात देण्यामध्ये यश आपल्याला मिळेल. त्याचबरोबर खरीप हंगामाचा आपण आढावा बैठक घेतला, त्याच्यात कुठल्याही शेतकऱ्यांना बियाणे कमी पडू देणार नाही अशी आपण तयारी करतो. सोयाबीनच्या बियाणं असेल, कापसाच्या बियाणं असेल किंवा इतर बियाणे असतील, एक मोठी अडचण आपल्याला कुठेतरी आता जाणून बुजून ते निर्माण करताय की मला माहीत नाही. आपल्याला जे सोयाबीनचे बियाणे आहेत ते आपल्या महाबीज किंवा शेतकऱ्यांच्याकडे असत आहे काही बीज, आणि जे प्रायव्हेट बीज कंपनी आहेत ते मध्य प्रदेशमधून येऊन आपल्याला या महाराष्ट्रामध्ये बीज विकत आहे. आता मध्य प्रदेश सरकारने एक ऑर्डर काढलेला आहे की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हे बीज आमच्या परवानगीशिवाय सोयाबीनची बीज विकता येणार नाही. तर त्यांच्याकडे टंचाई आहे की माहीत नाही, पण एखाद्या राज्याला तुम्हाला विकता येत नाही असे ऑर्डर काढणे हे योग्य नाही. तरी आम्ही आमच्या कृषी विभागाला सांगितलेलं आहे की तुम्ही, आणि आम्ही मंत्री महोदयाशी किंवा सचिवांशी पण बोलणार आहे, जर मध्य प्रदेशमधून आपल्याला सोयाबीनच्या बियाणे मिळत नसतील पण महाबीज कंपनीने इतर राज्यातून कुठे हे उपलब्ध होऊ शकते याची तयारी केली पाहिजे. आणि तशी तयारी करण्यासाठी आपण ऑर्डर दिलेलेच आहे आणि सरकारच्या स्तरावर पण ते आपण तयारी करू. खतांच्या बाबतीत पण आपल्याला एप्रिलपासून जे स्टॉक उपलब्ध आहे ते आपण ट्रान्सपोर्ट करून स्टॉक करतो, ते भविष्यात पण आपण स्टॉक करू. आता ऊसचे क्षेत्र वाढल्यामुळे, पाऊस चांगला झाल्यामुळे कुठेतरी आपल्याला 2500 टन जास्त खत लागू शकते असा अंदाज आहे. त्याच्या पण बफर स्टॉक ठेवण्यासाठी आपण परमिशन मिळालेली आहे, ते पण आपण तयारी करू. त्याचबरोबर कोविडच्या काळ असताना खत घेण्यासाठी कुठेतरी गर्दी दुकानावर होते. आता आजच आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की त्यांनी जे दुकानदाराला पेमेंट केलं तर घरपोच डिलिव्हरी खतांचा देता येईल काय एखादी मेकॅनिझम त्या पद्धतीचा तयार करण्यासाठी पण निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. म्हणजे एकंदरीत खत असतील, बियाणे असतील किंवा बँकेचा मागच्या वर्षापेक्षा जास्त 400-500 कोटी रुपयाचा आपण अंदाज जास्त बांधलेला आहे. कारण जे कर्ज वाटप होते यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कुठेतरी शेतकरी कर्ज जास्त काढायला पुढे जाऊ शकत आहे. त्यासाठी त्या प्रकारचं पण नियोजन आम्ही केलेलंच आहे. म्हणजे शेतकऱ्यांना कर्जाच्या बाबतीत अडचण होऊ नये, बियाण्याच्या बाबतीत अडचण होऊ नये, खताच्या बाबतीत अडचण होऊ नये, आणि त्याचबरोबर या जे खत आहे केमिकल त्याचा वापर कमी करण्यासाठी जनजागृती पण करण्याच्या विभागाने निर्णय घेतलेलाच आहे. त्याचबरोबर एक शिवार एक उत्पादन असा एक योजना, म्हणजे कापूस लावत असताना एक प्रकारचे सर्वांनी लावलं तर मग त्याला भाव जास्त मिळू शकतो.
कारण जिनिंगमध्ये वेगळे वेगळे फायबरची क्षमता असणारा एखादा कापूस असेल तर त्याची किंमत कमी होऊन जाते. मग आता या कृषी विभागाने त्या प्रकारची जनजागृती निर्माण करून की एक प्रकारचे बियाणे एक शिवारात लावले की मग त्याला भाव जास्त येऊ शकतो, असं पण थोडंसं काही योजना त्यांनी आखलेल्या आहे. शेतकरी किंवा शेतकाम कुठलेही बंद होणार नाही, शेतकऱ्यांना कुठली अडचण येणार नाही, सगळं पुरवठा त्यांना करण्यासाठी सगळी तयारी झालेली आहे. आता हे 2-3 विषय होते. त्याचबरोबर आज फौजिया खान आमचे आहेत, त्यांनी एक यांचे प्रेस नोट मी आपल्याला देतो, त्यांनी एक हेल्पलाईन सारखा एक कंट्रोल रूम सुरू केलेलं त्यांच्या शाळामध्ये. आमचे युवक काँग्रेसच्या लोकांनी जे डिस्चार्ज पेशंट आहे घरी जाण्यासाठी काही लोक पैसे घेत आहेत. मग या कोविड सेंटरमधून जे डिस्चार्ज होतील त्यांना मोफत घर सोडण्यासाठी आमच्या पक्षाच्या युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी मोहीम हाती घेतली. याचबरोबर या कोविडच्या याच्यात बरेचसे स्वयंसेवी संस्था पण पुढे येत आहेत. ते पण काही कोविड सेंटर त्यांनी खोललेले. काही लोक आता काल मानवतला मी गेलो होतो, तिकडे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून दूध देण्याचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतलेला आहे. जिल्हाधिकारी महोदयांना मी विनंती केलेली आहे की जे स्वयंसेवी संस्था या कामासाठी पुढे येत असतील तर त्यांची पण मदत घेतली पाहिजे. असा एकंदरीत आढावा बैठकीत जे निर्णय झालेले त्याची माहिती मी आपल्याला दिली. एखादा प्रश्न असेल तर आपण उत्तर देऊ. यानंतर उद्घाटनच्या मोहिमेला आपण जातो आहे. SP साहेबांना गाड्या दिलेली, आता मोटरसायकल नवीन त्यांना 40-50 देणार आहे. तो कार्यक्रम आहे. जिल्हा परिषदेचा प्लांट चालू होणार होता. जिल्हा परिषदेचा ऑक्सिजन प्लांट होईल ना. एखादं कधी असं आहे की हे मेकॅनिझम आहे, म्हणजे इस्रोसारखं रॉकेट लॉन्च करायचं असं नाही आहे. आजच्या घडीला जे जे काही कमी असेल ते कोण करतं 2 दिवसात होईल. पण सर प्लाझ्मा सेंटर जे आहे सिव्हिलमधलं ते तिथल्या सगळं बंद आहे सर. ते वरून सूचना आल्यात किंवा ते सुरू ठेवू नका म्हणून. ते प्लाझ की बंद ठेवा म्हणून शासनानं जानेवारीमध्ये ते बंद केलं प्लाझ्मा सेंटर. त्याच्यामुळे जे क्रिटिकल पेशंट आहेत त्यांना प्लाझ्मा मिळत नाही. औरंगाबादला जावं लागतं, हेडगेवारला. नांदेडला सुद्धा प्लाझ्मा मिळत नाही आता. ते कारण कळत नाही सर. काय कारण नाही असं प्लाझ्मा फ्रॅक्शन सेंटर जर असेल ते का बंद केलेलं आहे या बाबतीत माझ्याकडे माहिती नाही. शासनाचे निर्देश असं ते सांगतात. ते राहिलं तरी मी उत्तर देतोय. जर शासनाने निर्देश दिला असेल तर त्याची कारणं काय मला आत्ता माहीत नाही. मी इथून गेल्यानंतर माहिती घेतो कुठल्या कारणाने हे बंद करण्यात आलेलं आहे. टेक्निकल जे असतील ते माहिती तुम्हाला द्यायला सांगतो. जर चालू करता येईल तर निश्चित रूपाने चालू करण्याबाबत जे आमच्या हेल्थ डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांना विचारून ते सुरू करू. सर कोविड्सवर असा जिल्ह्यासाठी किती निधी आला आहे सर? महापालिकेला असो की जिल्हा परिषद यंत्रणेला असो नाही आपल्याला त्याची माहिती मिळत नाही. नाही NDRF-मधून किती पैसे आले, DPDC-मधून किती पैसे आले, किंवा आपल्याला हे सगळे जे पैसे उपलब्ध झालेले जिल्हाधिकारी महोदयाला मी सांगतोय आजच किती या वर्षामध्ये म्हणजे 21-22साठी किती पैसे आपल्याला 1 महिन्यामध्ये उपलब्ध झाले त्याची माहिती ते देतील. सर बाजार समित्यांच्या बाबतीमध्ये मानवत आणि पाचवीमध्ये सुविधा आहेत आपण असं म्हणताय. कोणत्या 2 बाजार समिती आहेत की जे सुरू करू शकते? जिंतूर आहे आणि नाही तर 2 आता करत नाही. जिंतूर आणि हे करतो जिंतूर आणि सेलू. सर एप्रिल महिन्यातला मृत्यूची संख्या आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही सगळ्या आतापर्यंतच्या कालावधीमध्ये सर लक्षणीय ठरलेली आपल्या जिल्ह्यामध्ये. नाही हे बघा ही लाटच होती संपूर्ण देशामध्ये. हो महाराष्ट्रामध्ये पण संख्या ही वाढलेली. महाराष्ट्रामध्ये मृत्यूचे आकडा 850च्या जवळपास आहे. देशात 3500च्या जवळपास आहे. म्हणजे संपूर्ण देशामध्ये ही आकडेवारी वाढलेली आहे. नुसतं आपल्या जिल्ह्यात वाढलेली नाही. पण हे जे आम्हाला अंदाज येते जे पेशंट आहे ते जास्त दिवस डॉक्टरकडे जात नाही, घरी बसून राहत आहे. त्यामुळे क्रिटिकल झाल्यानंतर हे समोर येत आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते. त्यासाठी जे आधी ग्रामीण भागामध्ये ते गाव समित्या निर्माण झाली होती त्या गाव समित्या पुन्हा ॲक्टिवेट करण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे. त्याच्यात पोलीस पाटील असतील, तलाठी असतील, त्यांच्या कुठेतरी सहभाग घेऊन प्रत्येक गावामध्ये जनजागृती निर्माण करणे. एखादा आजारी असेल त्यांना समजून हॉस्पिटल
इकडे घेऊन येण्यासाठी पण आज चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर जे शहरी भागामध्ये जनरल प्रॅक्टिशनर असतात, म्हणजे औषध गोळी ताप तपासून जे घेत आहे त्यांना पण विश्वासात घेऊन त्यांच्याकडे जे पेशंट येत आहे त्यांच्या पण RT-PCR टेस्ट करून आणखीन डिटेक्ट होईल. लोक जर पॉझिटिव्ह असतील तर त्यांना औषध उपचार सुरू करता येईल, त्यासाठी पण नियोजन आपण केले. पाड़ेला कोविड सेंटर में एक हादसा हुआ कि वहाँ पर जो वैक्सीन है, वैक्सीन की जो कि ग्लूकोज का पानी देकर जो कि किया जा रहा था, उसकी कार्रवाई किया। क्या चीज? ग्लूकोज का पानी देकर इंजेक्शन दिया जा रहा था वहाँ के पेशेंट पाड़ेला कोविड सेंटर में, उससे कोई कार्रवाई भी किया। 2 दिन हो गए। देख के दे तो मेरी जानकारी नहीं, जो भी होगा तो कार्रवाई करेंगे. तर आपल्याकडचे ऑक्सिजनेटेड बेड आणि ICU बेड या संदर्भात माहिती प्रसार माध्यमांना दिली जात नाही. आणि काय होतं सर, बेड जरी शिल्लक असतील तरी ऍडमिशन दिल्या जात नाही. ऍडमिशन दिल्या जात पान आहे ना, आता हे पान सर आपल्याला- सर एक सूचना अशी आता हे प्रश्न आले तर सर उत्तर देऊ. एक सूचना अशी आहे, त्याला सर उत्तर देऊ की नाही याचं? एक सेकंड सर, त्याला जोडू नये की माहिती कार्यालय जे आहे सर आपलं, त्यांच्या माध्यमातून थोडं कार्यक्षम जर झालं तर आमच्याकडे हा, सगळं तेच माझं म्हणणं आहे. आपल्याला आज जे बेडची क्षमता आहे शासकीय, म्हणजे जिल्ह्यात तालुक्यात काय आहे ते दररोज देण्याची व्यवस्था करतो एक. आणि त्याचबरोबर खाजगीमध्ये जे आहे याची पण प्रेस नोट दररोज काढायला जिल्हा हे अधिकारी कोण आहे आपल्याला हे नांदेडला असतं सर. नांदेडला असतात. आम्हाला अधिकारी मिळालं नाही गेले 2 वर्षापासून. प्रायव्हेट अकाउंट करा ना कोणाला. एखादा पत्रकार असेल त्याला आपण 2-3 महिन्यासाठी घ्या, म्हणजे पत्रकारांना 2 लोकांना घ्या, त्यांना माहिती द्या, ते प्रेस नोट आणि सगळं कॉर्डिनेट करतील. जर आपल्याला जिल्हा इन्फॉर्मेशन ऑफिसर नसेल तर तात्पुरत्या बेसवर अपॉइंट करा. सर सगळ्या सेंटरचे फोन नंबर सुद्धा आहे ना त्याच्यात सगळं. प्रत्येक तालुक्याला कॉल सेंटर तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे तालुक्यामध्ये एखादा आजारी पडला ग्रामीण भागामध्ये तर त्याला फोन केल्यानंतर पटकन तिथूनच हालचाली झाली पाहिजे. आपल्याकडे या जवळपास 55 हे आहे आपल्याकडे ॲम्ब्युलन्स. त्या ॲम्ब्युलन्स पण सेंट्रलाइज पद्धतीने कसा वापर करता येईल, 102 असेल 108 असेल, त्या व्यतिरिक्त त्या तालुक्याच्या कॉल सेंटरला किंवा जिल्ह्याच्या कॉल सेंटरला कॉल आले की मग त्याला पण इमिडिएट रिस्पॉन्स कसं देता येईल ते पण आपण विकसित करतो. सर आपले तुम्ही जे आज म्हणताय सर की सगळ्या पद्धतीची आपल्याकडे आकडेवारी आहे, आपण करतोय सगळी व्यवस्था. ही फक्त जर माहिती कार्यालय असो किंवा एखादा माणूस जर नियुक्त केला रोजच्या रोज जर प्रेसला मिळाली सर तर काय होतं सर सध्या ऐका तरी कोणी उठतं फोन साहेबांना करतं. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आजच 2 पत्रकार रिटायर झाले असतील किंवा तरुण असतील त्यांना अपॉइंट करा. सगळे पत्रकारांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. जी माहिती आहे संध्याकाळपर्यंत थांबायची गरज नाही. जशी जशी माहिती आली की या ग्रुपवर टाकत जा, मग कोणाला फोन करायची गरज नसते. थोडासा सोशल मीडियासारखा प्रायव्हेट माणूस अपॉइंट करा आणि सुरू करा. सर, दुसरा एक विषय असा आहे की आधी परभणी जिल्ह्या शहरामध्ये RT-PCR महापालिकेच्या वतीनं चाचणी केंद्र होती. आता महापालिकेच्या RT-PCR केंद्र बंद आहे. फक्त कोविड OPDला आणि सिव्हिलला 2 ठिकाणी आहे आणि प्रायव्हेटला आहे. तर त्या ठिकाणी RT-PCRसाठी प्रचंड गर्दी होती. तर तिथून कोरोनाचा स्प्रेड होऊ शकतो. त्यासाठी आपण महापालिकेचे केंद्र आपण सुरू करणार का? 2 किती क्षमता आहे? 4000 ची क्षमता आपली आहे. केंद्र तुम्ही येत नाही. नाही, केंद्र नाही. माझं एक म्हणणं आहे आपल्याकडे तपास करण्याच्या मशीन कमी नाही. ते आपण बोललो ना की आम्ही प्रत्येक डॉक्टरकडे पाठवणार आहे. आता असा निर्णय घेतलेला आहे, आजपासून फेरीवाले यांना आपण मोबा दिलेला आहे. पण हे सगळ्या फेरीवाल्यांच्या आपण चाचणी कंपल्सरी आपण करणार आहे, तपासणी. आणि हे गर्दी कमी करण्यासाठी ठिकठिकाणी जे मोहल्ला क्लिनिक चालवत आहे तिकडे पण हे तपासणीचे केंद्र आपण निर्माण करणार. सध्या एक RT-PCR केंद्र आहे. फक्त ते कोरोना OPD आणि सिव्हिलला 2 ठिकाणी आहे. नाही त्याला म्हणजे या मशीन असणे आणि तपासणीची केंद्र 10-15 आपण तयार करतोय. जे डॉक्टरकडे पेशंट येत आहे त्यांचे पण तपासणी करतील. म्हणजे गर्दी करायची काही गरज नाही. जे फेरीवाले त्यांचे पण कंपल्सरी टेस्ट करा असे पण निर्णय घेतलेले आहेत. सर एक प्रश्न है कि सर आप आते हैं, आप जो आपको बताते हैं प्रशासन वो आप बताते हैं, लेकिन उसके बाद सर यहाँ पे कुछ क्रिया नहीं हो रही. जैसे CCTV कैमरे और CCTV कैमरे और LCD जो लगाना है हर कोई सेंटर पर आज तक भी लगा हुआ नहीं है सर. आज तक भी लगे हुए नहीं है. आप आते आपने बोल दिए कि LCD बाहर नहीं है सर अभी. CCTV बिठाया है, वहाँ पे स्क्रीन है, सब LCD बाहर नहीं है सर अभी. इधर
हर कोई सेंटर में कौन सी प्राइवेट हो या कौन सी हर एक में होना चाहिए ना। कौन सा देखो आप दो तीन चीज मिक्स कर रहे हैं। एक होता है इन्फॉर्मेशन देने के लिए, नहीं हमें पूछना जरा प्लीज इन्फॉर्मेशन देने के लिए सब जगह लगाने के लिए बोला है। सीसीटीवी को मैनेज करने के लिए लगाया, एक रूम में रखा हुआ है, उधर कोई अड़चन होना नहीं, पब्लिक को देखने के लिए नहीं है। कोई औरत के किस हालत में है सीसीटीवी में आया तो लोग देखते बैठेंगे, वो प्राइवेसी को कुछ भी हम डिस्टर्ब कर नहीं सकते। उसके पूरे सीसीटीवी का रूम में मॉनिटर करने का सिस्टम है, पब्लिक को देखने के लिए नहीं है। एलसीडी पण लावलेले आहे, तिन्ही सेंटरवर एलसीडी लावले, तिन्ही सेंटरवरती सीसीटीव्ही पण लावले, तुम्ही जाऊन बघा. जिल्हा परिषदची जी बाई खाली पडलेली सर, आणि त्याच्यात तुम्ही बघितलं का ते काय खाली झालं? पडल्याचा इन्स्टन्स असा आहे की ती बाई 80 वर्षाची होती. तर ऐका, त्याच्यासाठी जे बाई खाली पडली, जे खाटा होती ते प्लेन हॉर्स होते, त्यासाठी आता वयस्कर माणसा त्यांना प्लेन खाटवर जर त्यांनी करवट घेतल्यानंतर खाली पडत आहे, त्यासाठी वेगळे बेड आपण मागवलेले, सगळे जिल्हा परिषदले बेड आपण बदलतोय. भोजन व्यवस्था हां, ग्रामीण भागामध्ये भोजन व्यवस्था याविषयी काम कुठली भोजन 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 व्यवस्था ग्रामीण भागामध्ये करतो ना आपण, तिथे भोजन मोफत देणारच आहे. कोविड सेंटरला जे पेशंट ॲडमिट आहे, जर त्यांचे नातेवाईक आले दुपारी, तिकडे सगळ्या ठिकाणी शेड टाकायला सांगितलेलं आहे. तिथे खुर्च्या असतील, पाण्याची व्यवस्था असतील, दुपारी आले तर थोडंसं त्यांना पण जेवण देण्यासाठी आदेश आपण दिलेले आहे. ठीक आहे, थँक्यू. ये न्यूज खबर की हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबुराव दिन सिद्दीकी, 24/7 महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, परभणी टुडे के कार्यकारी संपादक रियाज कुरैशी, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल. आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक. आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं. उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें. आप हमें फेसबुक और ट्विटर पर भी फॉलो कर सकते हैं. मुझे दीजिए इजाजत. जय हिंद. मोहम्मद अकबर का जनता एल्यूमिनियम, पाडोला कॉलोनी, सुभेदार नगर, दरगाह रोड, परभनी. हमारे पास एल्यूमिनियम पार्टीशन, स्लाइडिंग विंडोज, ग्लास वर्क, कंपोजिट पैनल, एल्यूमिनियम डोर्स, कबर्ड्स तैयार और फिट करके सबसे कम कीमत में मिलेंगे. एक बार संपर्क जरूर करें. मोहम्मद अकबर. मोबाइल क्रमांक 9890232128. समंदर खान अंसार खान सेल्स एंड सर्विस. हमारे यहाँ नए पुराने हैप्सी 4 की मोटर पाइपलाइन दुरुस्त किए जाते हैं, साथ ही खरीदी बिक्री भी किए जाते हैं. सुबेदार नगर, कुबा मस्जिद, परभनी. मोबाइल क्रमांक 9921448257. समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभनी. हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा. शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें. सैयद मुज्जमिल. मोबाइल क्रमांक 9766683126. एयरफिटर, उड़ान पुल के पास, अनुषा टैकिस के सामने, गंगाखेड़ रोड, परभनी. 24 तास सेवा. अगर आपकी गाड़ी किसी भी जगह पर परभनी शहर के किसी की भी जगह पर पंक्चर हो रही है तो आप टेंशन ना लें. ये नंबर पर फ़ोन करें. 24 घंटे सेवा उपलब्ध है. सैयद शकील, सैयद इस्माइल, संपर्क ज़रूर करें. मिर्जा मेस, सुभेदार नगर, डिपो के पास, परभणी. अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें. मिर्जा मेस, सुभेदार नगर, डिपो के पास, परभणी. घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें. मोबाइल क्रमांक 8830266947.